नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण हिंदी व्याकरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजेच क्रिया के काल जो एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्कांना येतो. आपण लास्ट 3-4 व्हिडिओजमध्ये हिंदी व्याकरण सुरू केलं होतं. किती मार्कांना कुठले प्रश्न पडतात सगळं काय डिस्कस केलं. बरेच टॉपिक आपण क्लिअर केले. आता 2-2 मार्कांचे जे टॉपिक बाकी होते ते आपण सुरू करतो आहे आणि त्यातलाच हा एक टॉपिक क्रिया के काल. आता प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये असा येतो, काल परिवर्तन कीजिए. म्हणजे थोडक्यात काय, एक वाक्य दिलेलं असेल, ब्रॅकेटमध्ये एक काळ दिलेला असेल आणि त्या काळाला अनुसरून आपल्याला वाक्याचं काय करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. खूप सिंपल असतं, अजिबात लोड घेऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आजच्या आज तुमचे 2 मार्क पक्के म्हणून समजा. आता प्रश्न किती येतील आणि किती लिहायचे असतील तेही समजून घेऊ. 3 प्रश्न असतील, त्यापैकी आपल्याला 2 उत्तर लिहायची असतील आणि 2 गुणांसाठी ते दोनही प्रश्न विचारलेले असतील. क्लिअर झालं? चलो सुरू करायचं. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. चलो सुरू करूया. आता क्रिया के काल कुठले कुठले भेद असतात पहिलं ते समजून घेऊ. पहिला येतो वर्तमान काळ, नंतर भूतकाळ, नंतर भविष्यकाळ. म्हणजे काय इंडिकेट करणार आहे तेही समजून घेऊया. वर्तमान काळ म्हणजेच काय, जो समय चल रहा है, म्हणजे आत्ता जो काही टाईम चालू आहे, जो समय चालू आहे त्याला बोलतो आपण वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे काय, जो समय बीत चुका है, जो काळ झालेला आहे त्याला बोलणार भूतकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय, जो समय आने वाला है. हे एकदम बेसिक आहे. आता एक्झाम्पल बघूया, म्हणजे एक्झॅक्टली हिंदीमध्ये काळ कसे रिप्रेझेंट केले जातात ते समजून येईल. बघा 3 एक्झाम्पल. रमेश पढ़ रहा है म्हणजेच शिकण्याची क्रिया चालू आहे. त्यानंतर राहुल पाठशाला गया था, जाण्याची क्रिया पूर्ण झाली. मानू ससुराल जाएंगे म्हणजे ही क्रिया होणार आहे. हे काय झालं, हिंदीमध्ये आपण काल रिप्रेझेंट करतो. क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो आता प्रकार समजून घेऊ. वर्तमान काळाचे प्रकार किती येतात? 3 येतात. पहिला येतो सामान्य वर्तमान काळ, नंतर येतो अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा येतो पूर्ण वर्तमान काळ. अगदी त्याचप्रमाणे भूतकाळाचेही 3 प्रकार पडतात. सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, त्यानंतर पूर्ण भूतकाळ. भविष्यकाळ एकच प्रकार तुमच्या सिलेबसमध्ये आहे, तो म्हणजे सामान्य भविष्यकाळ. आता जर नीट ऑब्झर्व केलं तर एकूण तुम्हाला 7 प्रकार समजून घ्यायचे आहेत. क्लिअर? आणि या 7 मधले 3 तर फिक्स पडणार. मी असं म्हणतो कुठले पण 2 काळ पक्के करून टाका बस. एक भविष्यकाळ पक्का करा आणि ह्या दोघांपैकी एक पक्का करा. तुमचे 2 मार्क पक्केच समजा. क्लिअर झालं? चलो आता मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. व्यवस्थित ट्रिक नीट समजून घ्या. सोबत बोर्डचे क्वेश्चन पण करूया, म्हणजे आपलं प्रिपरेशन व्यवस्थित होऊन जाईल. पहिला काळ येतो तो म्हणजे सामान्य वर्तमान काळ. काय सांगितले बघा, क्रिया के जिस रूप से कार्य की पूर्णता या अपूर्णता का पता न चले, म्हणजे असा वर्तमान काळ ज्याच्यामध्ये जी क्रिया आहे त्याच्यावरनं ते कार्य पूर्ण झालंय का अपूर्ण आहे हे समजून नाही येते, त्याला बोलतो आपण सामान्य वर्तमान काळ. जसं उदाहरण बघूया म्हणजे क्लिअर होईल. मेरी गाडी तो बिक जाती है, विकली गेली आहे, विकणं चालू आहे, काही समजत नाही आहे, पण हां वर्तमान काळ आहे एवढं समजतंय. त्यानंतर पुढं एक चेहरा बडी तेजी से जवाब देता था, जवाब देऊन झालंय, जवाब देत आहे, नाही समजत आहे, पण आपल्याला एंडिंगला हे दिसतंय, त्यामुळं हा काळ कुठला आहे तर वर्तमान काळ आहे. आणि कुठला वर्तमान काळ हे कसं कळतंय तर वाक्यामध्ये आपल्याला क्रिया जी होती ती पूर्ण झाली आहे का अपूर्ण आहे हे समजून नाही येते, म्हणून हा झाला सामान्य वर्तमान काळ. आता अजून एक वाक्य बघा, वह उसकी ओर देखती है, नाही समजत आहे. बरोबर का नाही? एक्झॅक्टली. मग आता हे ओळखायचं कसं, किंवा सामान्य वर्तमान काळामध्ये जर कालपरिवर्तन करायचं असेल तर क्रिया कशी बदलायची, तर त्यासाठी या ट्रिक लक्षात ठेवा. ता है एंडिंगला वापरावं लागेल, ते है, ती है, ता हूँ, ती हूँ या शब्दांनी आपल्याला क्रिया प्रेझेंट करावी लागेल. त्यावेळेला आपण कालपरिवर्तनाचं वाक्य सामान्य वर्तमान काळामध्ये कन्वर्ट करू शकतो. क्लिअर झालं? चलो आता पुढे येतं तो म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण म्हणजे काय, अधुरा, म्हणजे ती जी क्रिया आहे वर्तमान काळात चालू आहे पण अजून पण अपूर्ण आहे, त्याला बोलतो आपण वर्तमान काळ. एक्झाम्पल, सुमित सो रहा है म्हणजेच झोपण्याची क्रिया अजून पण चालू आहे. त्यानंतर तुम्हारा मुख लाल हो रहा है म्हणजे मुख लाल होण्याची क्रिया अजून पण चालू आहे. पुढं सानिया खेल रही है, खेळण्याची क्रिया अजून पण चालू आहे. काही कॉमन दिसतंय का? हां दिसतंय ना. हां रहा है, रही है. एक्झॅक्टली हीच ट्रिक असणार आहे. अपूर्ण वर्तमान काळामध्ये कालपरिवर्तन करायचं असेल तर रहा है, रहे है, रही ही, रहा हूँ, रही हूँ या शब्दांनी आपल्याला क्रिया बदलावी लागेल. क्लिअर?
नक्की समजलं. चलो पुढे येतो पूर्ण वर्तमान काळ. हा पण एकदम सोपा आहे. क्रिया के जिस रूप से कार्य के अभी पूरा होने का पता चलता है, म्हणजे नुकतंच कार्य पूर्ण झालेलं आहे असं जर समजून आलं तर त्याला बोलणार आपण पूर्ण वर्तमान काळ. चलो उदाहरणं बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. उमा चुप हो गई है, आत्ताच बंद झाली, आत्ताच शांत झाली. मंत्री जी ने लोगों को एक मशवरा दिया है, आत्ताच देऊन झालेला आहे. मेरी गाडी तो बिक गई है, आत्ताच विकल्या गेली आहे. म्हणजे ह्याच्यातून काय समजतंय, कार्य पूर्ण झालं पण ते आत्ताच पूर्ण झालं म्हणून ह्याला काय बोलतो आपण, पूर्ण वर्तमान काळ. मग ह्याचा ट्रिक पण समजून घेऊ. बघा एंडिंगला आ है, ई है, ए है, अशा रूपाने आपल्याला काय करावं लागेल, काल परिवर्तन करावं लागेल. समजलं नक्की प्रत्येकाला. चलो पुढे बघूया सामान्य भूतकाळ. हा पण सामान्य वर्तमान काळासारखाच आहे, व्याख्या तशीच आहे. नीट बघताल काय दिलंय, जिससे भूतकाल की क्रिया के विशेष समय का ज्ञान न हो. म्हणजे सेम सामान्य वर्तमान काळात जे होतं ना तीच गोष्ट आहे. भूतकाळात क्रिया झालेली आहे पण टाईम समजून नाही येते, त्याला बोलतो आपण सामान्य भूतकाळ. जसं की मनू पीछे की ओर मुडा, म्हणजे अजून पण क्रिया पूर्ण झाली आहे का अपूर्ण आहे नाही समजत आहे. राहुलने किताब पढी, कधी केव्हा नाही माहिती. वह घर गए, कधी केव्हा नाही माहिती. म्हणजे ह्याच्यातून एवढंच कळतं आहे की भूतकाळ झालाय क्लिअर, क्रिया पूर्ण झाली, कधी झाली नाही समजत आहे. मग ह्याचा आपण ट्रिक समजून घेऊ. एंडिंगला आ ई ए आलं की समजून जायचं आपल्याला सामान्य भूतकाळ करायचा आहे किंवा सामान्य भूतकाळ करण्यासाठी आपल्याला एंडिंगला आ ई ए वापरायचं आहे. क्लिअर नक्की. चलो त्याच पद्धतीने आता अपूर्ण भूतकाळ. सेम त्याच पद्धतीमध्ये भूतकाळामध्ये कार्य सुरू झालं आहे परंतु अजून पण अपूर्ण आहे, त्याला बोलतो आपण अपूर्ण भूतकाळ. आता उदाहरणं बघूया. काय दिलं आहे, रोहन घर में घूम रहा था, म्हणजे अजून पण घुमण्याची क्रिया चालू आहे. राहुल सो रहा था, अजून पण झोपण्याची क्रिया चालू आहे. वह उसे देख रहे थे, बघण्याची क्रिया अजून पण चालू आहे, पूर्ण नाही झाली. काय कॉमन दिसतंय चेक करा. रहा रहा रहा, था था आणि थे, पलीकडे काय होतं, है होतं. हां एकदम बरोबर. म्हणजेच भूतकाळामध्ये रहा था, रहे थे आणि रही थी या शब्दांचा वापर करायचा. कळलं नक्की समजलं. अपूर्ण भूतकाळात वाक्य करायचं असेल तर हे शब्द वापरायचे. पुढे येतो पूर्ण भूतकाळ. सेम भूतकाळातली जी काम असेल ते पूर्ण झालेलं असेल. जसं की रानी अपने कमरे में सो रही थी, क्रिया पूर्ण झाली. चाचा ने खाना बनाया था, क्रिया पूर्ण झाली. उसने मुझे प्रभावित किया था, पूर्ण झाली. एंडिंगला आ था दिसतंय. हां बरोबर, आ था, ई थी, ए थे आणि शेवटला जर आ आला तरी पण हा काळ असणार आहे पूर्ण भूतकाळाचा. पण आपल्याला काळ ओळखण्यासाठी पडणार नाही आहे, काळ परिवर्तन करायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचा असेल त्यावेळेला नीट डोक्यात ठेवताल एंडिंगला हे वापरायचं. क्लिअर झालं. शेवटचा काळ सिंपल भविष्यकाळ. भविष्य में होने वाली क्रिया का बोध. वाक्य बघा लगेच समजून येईल. मैं क्रिकेट खेळूंगा, तुम किताब पढोगे, भविष्य काळाला. क्लिअर झालं. चलो आता सगळ्यांच्या ट्रिक तुमच्या समोर आणलेल्या आहेत. पटकन या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला नक्की. आता जरा 1 बाय 1 आपण कम्पेअर करून बघूया. सामान्य वर्तमान काळामध्ये ता है, ते है, ती है, ता हूँ, ती हूँ या शब्दांचा वापर करायचा. अपूर्ण वर्तमान काळामध्ये रहा है, रहे है, रही है, रहा हूँ, रही हूँ यांचा वापर करायचा आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आ है, ई है, ए है यांचा वापर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, वर्तमान काळामध्ये हैचा वापर आपण जास्त करणार आहोत. मग भूतकाळामध्ये काय काय दिसतंय, आ ई ए. नंतर अपूर्ण भूतकाळामध्ये इकडं बघा है होतं, इकडं फक्त था आलं. इकडं पण है होतं, इकडं फक्त था आलं. समजलं. वर्तमान काळ त्याचे 3 प्रकार, भूतकाळ त्याचे 3 प्रकार तुमचे क्लिअर झालेत नक्की. चलो आता समोर ट्रिक आणलेल्या आहेत मी उजव्या हाताला. आता 1 बाय 1 बोर्डचे क्वेश्चन बघूया मार्च 2022 पासून. पहिला प्रश्न, प्राण को मन से अलग करना पडा. काय करायचं आहे, सामान्य भविष्यकाळ. काय होईल, प्राण को मन से अलग करना पडेगा. बरोबर समजलं नक्की. चलो एवढं सिंपल असतं बघा. इसने मुझे बहुत प्रभावित किया. पूर्ण भूतकाळ करायचा आहे. काय वापरतो आपण, आ है, ई है, ए है. फक्त ह्याला करावं लागणार आहे, किया है. झालं. इझी आहे ना. बघा इसने मुझे बहुत प्रभावित क्रिया है, वर्तमान काळातली क्रिया पूर्ण झाली. पुढं बघा, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएंगी. अपूर्ण भूतकाळात करायचं आहे. मग काय येईल,
अपूर्ण भूतकाळासाठी काय दिसतंय, रहा था रहे थे. आता बहीण होती म्हणजे काय होणार, ससुराल जा रही थी. बरोबर, कळलं? नक्की. फक्त क्रिया बदलायची. मग त्यासाठी हे शब्द नीट डोक्यात ठेवा, तुमचे 2 मार्क पक्के. क्लिअर? चलो पुढं जाऊया. मार्च 2023, वे बाजार से नई पुस्तक खरीदते हैं. भविष्यकाळ करायचा आहे, खरीदेंगे. कळलं? वे बाजार से नई पुस्तक खरीदेंगे. एकदम बरोबर. पुढं, बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते हैं. काय करायचं आहे, अपूर्ण वर्तमान काळ. काय होतं इथं, रहा है, रहे है, रही ही, रहा हूँ, रही हूँ. काय वापरावं लागेल नक्की सांगा, येत आहे? बघा उत्तर काय येणार आहे, चला रहे है. सिंपल आहे. काय अवघड होतं का? बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चला रहे हैं. सिंपल. हे डोक्यात ठेवा. वाक्यामध्ये काही चेंज नाही करायचा, फक्त क्रिया बदलायची. कारण प्रकार काय होता, क्रिया के काल, म्हणजे फक्त आपल्याला क्रिया बदलायची, काल परिवर्तन आपोआप होऊन जाईल. पुढचं बघा, आप इतनी देर से नाप तोल करते हैं. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एंडिंगला तर क्रिया बदलायची, पण प्रश्न कसा येतो ते नीट समजून घ्या. या ठिकाणी ती क्रिया पूर्ण करण्यासाठी हे सर्वनाम सुद्धा बदलावं लागेल. म्हणजेच उत्तर कसं येईल ते बघा. आपने काय केलं कळलं, इतनी देर से नापतोल किया है. नीट बघा, नापतोल करण्याची क्रिया पूर्ण करायची आहे, हे तर बरोबर आहे. नापतोल किया है हे तर बरोबर आहे, त्यात काय डाऊट नाही आहे. पण क्रियेसाठी आपल्याला सर्वनाम बदलावं लागेल. म्हणून काय येणार, आपने इतनी देर से नापतोल किया है. हा पहिला प्रकार झाला. आता दुसरं कसं होऊ शकतं, तर एक शब्द आपण एक्स्ट्रा वापरणार, जसं की आप इतनी देर से नापतोल करत चुके है. समजलं? नक्की कळलं? हे वाक्य नीट डोक्यात ठेवताल. कसं चेंज केलं आहे नीट समजून घ्या. क्लिअर? हे फक्त पूर्ण वर्तमान काळासाठीच लागू होतं, कारण त्या ठिकाणी आपल्याला क्रिया पूर्ण करायची आहे. मग या ठिकाणी 2 प्रकारे आपण क्रिया पूर्ण करू शकतो. एक तर तुम्ही चुके शब्द वापरा तरी पण चालेल, किंवा जे काही सर्वनाम होतं, जे काही संज्ञा होती त्याला बदललं तरी पण चालेल. क्लिअर झालं? चलो पुढं जाऊया. 2024. बघा मी सगळे बोर्डचे क्वेश्चन्स घेतोय, म्हणजे तुमचे काल परिवर्तनाचे 2 मार्क पक्के होऊन जातील. त्यामुळे नीट लक्ष देतात. पुढं बघा काय दिलंय, दोनों ही देर तक फुट फुट कर रोते हैं. परत काय करायचं आहे, अपूर्ण भूतकाळ. काय येतं, रहा था रहे थे. आता 2 जण होते म्हणजे काय येणार, रहे थे. एकदम बरोबर. दोनों ही देर तक फुट फुट कर रोते रहे थे. समजलं? चलो अजून एक बघू. वे पुस्तक शांती से पढ़ते हैं. आता परत आलं बघा, काय करायचं आहे, पूर्ण वर्तमान काळ. मग काय होणार, पढ़ चुके हे. चालेल चालेल, नो इश्यू. क्लिअर झालं? नक्की समजलं प्रत्येकाला? अजून पुढचे वाक्य देखील बघूया. आत्ता लास्ट इयर आलेले बोर्डचे क्वेश्चन. आराम हराम हुआ है. अपूर्ण वर्तमान काळ काय होईल, आराम हराम हो रहा है. क्लिअर? आता पुढचं बघा. वे बाजार से नई पुस्तक खरीदते हैं. काय करायचं आहे, पूर्ण भूतकाळ. कसं येतं, आ था ई थी ए थे. मग काय होईल या ठिकाणी बघा, वे बाजार से नई पुस्तक खरीद चुके थे. समजलं? हे पूर्णवाले जे 2 काळ होते ना, ते नीट समजून घेताला. त्या ठिकाणी तुम्हाला चुके हा शब्द वापरायचा आहे. क्लिअर? नक्की समजलं? तर हे होतं तुमचं काल परिवर्तन. आता मला नाही वाटत तुम्हाला एवढे प्रश्न घेतल्यानंतर काल परिवर्तनामध्ये काय डाऊट असेल, क्लिअर झालंच असेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.